होत ऐसे न मन करुणिया सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठाला विठाला हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग यच्च यावच्च भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे श्री संत देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे। इकडे लक्ष द्या। देवाला आवडती ती थोर भक्ती कोणती? जो साधक संसारावरच प्रेम कमी करून ते प्रेम भगवंताच्या पायावर अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडती। गरिबी असेल नाही तर श्रीमंती असेल पण त्याचं चित्त अखंड समाधान आहे। दुसऱ्याची संपत्ती पाहून ज्याच्या मनात रुकरुक वाटत नाही, मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडती असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। याचा भावार्थ समुद्र एवढा आहे पण तो भावार्थ करण्याची कुवत माझ्याकडे नाही। ज्ञानोबाराया तुकोबाराया जशी मला बुद्धी देतील, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ महाराज, सद्गुरु नरहरी बाबा जशी मला बुद्धी देतील व अहोरात्र कष्ट करणारे तुम्ही माझे शेतकरी मायबाप, तुमचा काही आशीर्वाद या न्यायाने ही मुडकी तुडकी कीर्तनरूपी सेवा आपल्या चरणावर अर्पण करण्याचा प्रयत्न करतो। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा तो म्हणजे असा, 50 वर्षाच्या पूर्वी वैकुंठवासी सद्गुरु नरहरी बाबा यांनी या परमार्थाचं रोप लावलं। त्याचं हे 50वं वर्ष। आदरणीय ढोक महाराजांनीही सांगितलं आणि मीही रामायणात सांगितलं, परमार्थामध्ये एक तप पूर्ण झालं की तपपूर्ती सोहळा। 25 वर्षे जर ती सेवा घडली तर रौप्य महोत्सव, 50 वर्षे ती सेवा घडली तर सुवर्ण महोत्सव, 75 वर्षे सेवा घडली तर अमृत महोत्सव आणि 100 वर्षे सेवा घडली तर शताब्दी सोहळा। आणि भाग्यवान गाव आहे या भागामधलं की सुवर्ण महोत्सव करण्याचा त्यांच्याकडे योग आला। खूप भाग्यवान गाव आहे आणि तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे की त्या सुवर्ण महोत्सवामध्ये रामायण करण्याचा माझा योग। मी सुद्धा भाग्यवान आहे आणि या न्यायाने सर्व गावकऱ्याच्या प्रेमास्तव आजच्या या कीर्तनाची आणि रामायणाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। म्हणून अहोरात्र कष्ट करणारे तुम्ही शेतकरी मायबाप, आजच्या या पवित्र प्रसंगी तुमचं दर्शन मला घडतंय हे माझं परम भाग्य। बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण वेळ कमी आहे। काय विठाला विठाला
बसा, पटापटा खाली बसा, जागा मिळेल तिथं. सद्गुरू भगवान बाबा यांचा 1980 साली आमच्या गावामध्ये सप्ताह झाला होता. त्या वर्षी मी होतो 10 वर्षाचा. तर त्या काळामध्ये 35 क्विंटलची बुंदी केली होती आणि बुंदी सोबत खाण्यासाठी हरभऱ्याच्या घुगऱ्या बनविल. त्या घुगऱ्या 20 क्विंटलच्या. पण ते हरभरे कशात भिजू घालायचे म्हणून नदीतल्या डहात टाकून दिले पोतेच. 10 वर्षाचा होतो मी. फिरता नारळी सप्ताह भगवान बाबाचा आमच्या गावाला झाला होता. त्यावेळेला 10 वर्षाचा होतो. या गावच्या लहान माणसापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाला मी पाहतोय 8 दिवसापासून. याला क्लिअर करावं असा नसतो आवाज. कमून माझ्या नशिबाला आलं रे बाबा. नाही शपथ मला लईच वाईट वाटायला. पखवाजाचा तो आवाज ठीक नाही ठेवला तुम्ही. सेटिंग आणि मोकार खूप आता लागला राव व्यवस्थित पकवाज. मी काय केलं जाऊ द्या, द्या सोडून इकडे लक्ष द्या. प्रत्येक माणूस तन मन धन सर्व अर्पण करून या ठिकाणी सेवा करतोय. नक्कीच त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. माझ्या जीवनातला अनुभव आहे. माझ्या जीवनातला परमार्थ ज्या माणसाने स्वतः वाहून घेतला त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सहित देव राबतो. लक्ष्मी सहित निस्वार्थ प्रेम. त्याच्यासाठी साधू आणि देव असा कटिबद्ध आहे. भगवान बाबाच्या जीवनचरित्रामधला एक भाग सांगतो तुम्हाला. चंपाबाई नावाची मातंग समाजाची एक बाई भगवान बाबाच्या दिंडीमध्ये जन्मभर डोक्यावर तुळस वागवली. जात महत्वाची नाही, त्याचं कार्य महत्वाचं आहे. मातंग समाजाची बाई होती. इकडे लक्ष द्या. 110 वर्षाची ती म्हातारी झाली आणि 8 दिवसापासून झोपडीमध्ये पडून होती. बीडच्या पश्चिमेला काकड हिरा आहे. त्या काकड हिऱ्यामधली गोष्ट आहे. 8 दिवसापासून प्राण जातो येतो. चंपाबाईचा जीव जातो येतो, मरत नाही आणि उठत नाही. पण गडावर भगवान बाबाला कळालं. गाववाल्यांनी कल्पना दिली, अरे बाबाच्या संगतीमध्ये ज्या बाईने जीवन अर्पण केलं, तुम्ही बाबाला कल्पना द्या. भगवान बाबा गंगा नावाच्या घोडीवर बसून काकड हिऱ्याला आले. मंदिरापाशी साखरदंडाने घोडी बांधली आणि झोपडपट्टीवर भगवान बाबा. संपूर्ण गाव पाठीमाग आणि बाबा पुढं. चंपाबाईच्या झोपडीमध्ये गेले बाबा. गोदाड्यामध्ये पडलेली ती म्हातारी आणि तिचं डोकं उचलून बाबांनी स्वतःच्या मांडीवर घेतलं. मुलगी नांदून आल्यावर माहेर घरी आई कशी कवटाळती असं डोक्यावर हात ठेवून केसामध्ये बोट घालून कुरवाळती माय, तसं भगवान बाबांनी त्या म्हातारीच्या डोक्यावर हात ठेवला आणि असं कुरवाळलं आणि कानामध्ये आवाज दिला, चंपाबाई मी आलोय गडावून. भगवान बाबा बाबाच्या मांडीला मांडी लावून जेवणारी म्हातारी होती. आलोय भगवान बाबा म्हणल्याबरोबर त्या म्हातारीनं डोळे उघडले आणि बाबाचा चेहरा पाहिला आणि प्राण सोडला. भगवान बाबाच्या नावाने उदो उदो
करणारे लाखांनी पडलेत, पण बाबाच्या मांडीवर प्राण सोडणार एकच पात्र होऊन गेलं, मातंग समाजातली चंपाबाई. कशासाठी बोललो मी? सेवेचं फळ, सेवेचं फळ आहे. कुठलीच अपेक्षा केली नाही, फक्त तुळस डोक्यावर घ्यायची, भगवान बाबाच्या दिंडीत भजन करायचं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, माणूस जगला किती दिवस याला किंमत नाही. जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातलं त्याचं कार्य महत्वाचं आहे. इतिहासाचं संशोधन करा. इतिहासाचं 7 वर्षाची मुलगी होती झाशीची राणी लक्ष्मीबाई. मावशी, 7 वर्षाची मुलगी या देशातला जिवंत दृष्टांत आहे. 7च वर्षाची मुलगी होती, तिचं लग्न झालं. 16व्या वर्षी तिला मुलगा झाला. 17व्या वर्षी झाल्याला मुलगा मेला. 19व्या वर्षी नवरा मेला आणि 22व्याच वर्षीची झाशीची राणी मरण पावली. 22 वर्षाचं वय होतं. शेवटचे 11 दिवस बिगर पाण्याची दुश्मनाच्या सोबत लढत होती झाशीची राणी लक्ष्मीबाई. भागवत बाबा, शत्रू समोरचा आटपत नाही म्हणून घोड्यावर बसून तिनं पलायन केलं. समोरच्या मित्र राजाला जाऊन भेटली लक्ष्मी रात्रीच्या 1 वाजता. ए राजा, अरे मी बाई माणूस आहे, शत्रू मला जगू देऊ शकत, जगू देत नाही मला शत्रू, आणि मी 11 दिवसापासून उपवासी आहे, मला चतकूर भाकर देतो का राजा? चतकूर भाकर. रात्रीच्या 1 वाजता तिच्या मालकाचा मित्र होता तर तो राजा. अर्धी भाकर मागितली. त्या राजानं अर्धी भाकर लक्ष्मीच्या अंगावर फेकली. त्या भाकरीचा तुकडा मोडून लक्ष्मीनं तोंडात घातला. त्यावेळेला भाकर कडू झार लागली. भाकर का कडू लागली म्हणून लक्ष्मीनं खाली पाहिलं तर ज्या घोड्यावर बसली होती ते घोडं रडत होतं आणि त्या घोड्याच्या डोळ्यातलं पाणी बोलतंय, लक्ष्मी तू भाकरीचा तुकडा तोंडात घातलास, तुला हे कसं माहित नाही की माझा घोडा सुद्धा उपवासी आहे. शत्रू पाठी मागून येतोय, तू भाकर खात बसली. आणि तिथून त्या लक्ष्मीनं पलायन केलं. ती भाकर त्या राजाच्या अंगावर फेकली. घोडा पळवला, पण पुढं नाला आला, नाल्याला घोडा अडला. पाठीमागून शत्रूनं लक्ष्मी गाठली. घोड्यावर लक्ष्मी असताना तिच्यावर 2 वार केले. लक्ष्मी खाली पडली. या देशातली 22 वर्षाची मुलगी होती ती. खाली पडली घोड्याहून, पण ज्यांनी वार केले ते शत्रू अगोदर मारले आणि नंतर तिनं प्राण सोडला. वाचा इतिहास. टीव्ही तसा नाही प्राण सोडला, शत्रू खलास केले. एका शेतकऱ्याच्या बांधावर पडली होती झाशीची राणी लक्ष्मी. खुरपण करणाऱ्या बाया शेतात आल्या आणि त्या बायांना लक्ष्मी म्हणली, मावल्यांनो, मी या देशातली महान पतिव्रता स्त्री आहे, माझी शपथ आहे तुम्हाला, मी थोड्या वेळात मरणार आहे, तुमच्या हाताने माझ्या अंगावर दहन द्या, तुमच्या हाताने तुम्ही मला पेटवा. मी मेल्याच्या नंतर माझ्या अंगाला जर एखाद्या पुरुषाने स्पर्श केला तर माझं पतिव्रता पण नष्ट होईल. खुरपण करणाऱ्या बाईनी तिला आगीन डाग दिला, झाशीची राणी लक्ष्मीबाई. जगणं दुसऱ्यासाठी असावं, त्या माणसाची मंदिरं होत असतात. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत 22 वर्षाची मुलगी अमर आहे. या कीर्तनातून काय जाणार घेऊन घरी? कीर्तनामध्ये काही मजा करमणूक ह्या नसतंय. काय घेऊन जाणार घरी? जगला किती दिवस याला किंमत नाही. जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातलं कार्य. 80 वर्षाचा म्हातारा आहे, पण शेतात गेल्यावर शेजाऱ्याचा बांधच कोरतोय.
कुठंतरी स्वार्थ नडला. मी तर सांगत असतो, संपत्ती कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही. आमच्या भागामध्ये 1000 एकर शेती होती, पण कामावरच्या गाड्यानेच तो माणूस मारला, जीवच मारला. 10 वर्ष झालं या गोष्टीला. 1000 एकर शेती 10 वर्षात पोरांनी विकून टाकली दारू पिऊन. जैसी करणी वैसी, जैसी करणी वैसी भरणी. म्हणून लक्षात ठेवा, बंगल्याने माणसं श्रीमंत होत नाहीत, सोनं अंगावर घातल्याने मोठे होत नाहीत, भारी कपडा अंगावर घातला म्हणजे त्या माणसाची समाजात किंमत वाढती, हे डोक्यातून काढा. तुम्हाला खरंच पाया पडून माझी विनंती आहे. हिंदीमध्ये एक अशी म्हण आहे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए